राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा आज प्रसारित होत आहे. पुण्यामध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जाहीरनामा प्रकाशित झाला. यामध्ये महिला, तरुण तसेच कामगार यांच्यासह जातनिहाय जनगणना, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव यांच्यासह शाळांचा सेफ्टी ऑडिट यांच्यासह अनेक मुद्द्यांचा समावेश करण्यात आला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये युवक, महिला, शेतकरी, आरोग्य, शिक्षण, क्रीडा, पायाभूत सुविधा, नागरी विकास, लोकशाही मूल्यांचं जतन आदी मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत माहिती दिली. गॅसच्या किमती निश्चित करू, पेट्रोल डिझेलचे दर नियंत्रित करू, शासकीय रिक्त जागा भरू, महिलांचे आरक्षण 50% करण्याचा आग्रह धरू, जीएसटी मध्ये बदल करू, जीएसटी मध्ये राज्यांना अधिकार देऊ, अप्रेंटिस विद्यार्थ्यांना 8,500 रुपये स्टायपेंड देऊ, स्पर्धा परीक्षांचं शुल्क माफ करू, अशा मोठ्या घोषणा या जाहीरनाम्यामधून करण्यात आल्या आहेत.